हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। पंतप्रधान मोदी आज राजस्थानच्या बिकानेर दौऱ्यावर 26,000 कोटींच्या प्रकल्पांचं भूमिपूजन करणार। मोदी नाल एअरबेसलाही भेट देणार। धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातील 102 नंबरच्या खोलीतून 1,84,00,000 जप्त। पोलीस प्रशासनाची पहाटे 4 वाजेपर्यंत कारवाई। विधिमंडळ अंदाज समितीतील आमदारांसाठी धुळ्याच्या गुलमोहर विश्रामगृहात 5 कोटी ठेवले। माजी आमदार अनिल गोटे यांचा आरोप। शिवसैनिकांनी धडक देताच मंत्र्याचे पीए खोलीला लॉक लावून पळाले। धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरणावरून राऊतांचा आरोप। ज्योती मल्होत्राचा 2024 मध्ये 3 वेळा मुंबईला ट्रेन आणि लक्झरी बसनं प्रवास। पाकिस्तानसाठी संवेदनशील डेटा हस्तगत केल्याचा ज्योतीवर आरोप। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण। पर्यटकांवर गोळीबार करणारे आरोपी अजूनही मुकाट। एनआयए आणि सैन्य दलाकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू। वादळी वाऱ्यासह पावसाचा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका। बीडमध्ये एकरभर शेतातील कांद्याची नासाडी, तर आंबा, केळी, डाळिंब पिकं ही जमीनदोस्त। पुढील काही दिवस राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा इशारा। मुंबई, ठाण्यात येलो तर पुणे आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट। राज्यात कोरोनाचे आणखी 26 रुग्ण। राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 132 वर, सर्वाधिक 25 रुग्ण मुंबईत। इगतपुरीच्या मुंढे गावातील जिंदाल कंपनीला लागलेली आग 3ऱ्या दिवशी धुमसतेच। आगीत कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। वैष्णवीचा मृत्यू गळफासामुळे। मृत्यूपूर्वी बेदम मारहाण केल्याचे शरीरावर स्पष्ट व्रण। शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर। व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्यात वाद। वंशवादाच्या मुद्द्यावरून ट्रम्प आणि रामाफोसा यांच्यात खडाजंगी।